कोल्हापूर महानगरपालिकेनं दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. सार्वजनिक ठिकाणी, निवासी इमारतींच्या मध्ये आणि गर्दीच्या भागात फटाके विक्री किंवा साठवणीस सक्त मनाई करण्यात आली आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार काही व्यावसायिक परवानगीशिवाय रस्त्यावर किंवा दुकानांच्या मध्ये फटाके विक्री करत असल्याचं आढळलं आहे. अशा ठिकाणी फटाक्यांमुळे जीवित आणि वित्तहानीची शक्यता असल्यानं महापालिकेनं स्पष्ट इशारा दिला आहे. गुरुवार 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत विनापरवाना स्टॉल स्वतःहून काढून न घेतल्यास कायदेशीर कारवाई करून फटाक्यांचा साठा जप्त करण्यात येणार असल्याची अगोदरच माहिती देण्यात आली होती. तसेच ज्या व्यापाऱ्यांना तात्पुरते स्टॉल लावायचे असतील त्यांनी केवळ मोकळ्या जागेतच परवानगी घेऊन विक्री करावे असं आवाहन देखील अग्निशमन विभागाने केलं आहे. सार्वजनिक ठिकाणी किंवा निवासी इमारतींच्या मध्ये फटाके विक्रीला परवानगी नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे. कोल्हापूर महानगरपालिकेनं याबाबतचा इशारा दिला आहे. परवानगीशिवाय फटाके विक्री केल्यास कारवाई होणार आणि माल जप्त होणार असं सुद्धा सांगण्यात आलं आहे. नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी नियमांचं पालन करावं, अन्यथा कायदेशीर कारवाई टळणार नाही असा इशारा महानगरपालिकेच्या वतीनं देण्यात आला आहे. आज माननीय प्रशासक सो यांची रस्ते पाहणीसाठी जी फिरती झाली त्या फिरतीमध्ये असे निदर्शनात आले की भरपूर ठिकाणी कोल्हापूर शहरामध्ये अनधिकृत विनापरवाना स्टॉलची उभारणी करण्यात आलेली आहे. सदर स्टॉलमध्ये फटाके व्यवसाय व स्फोटक साधनसामुग्रीचा वापर करण्यात आलेला आहे. तरी मला आपल्याला ह्या माध्यमातून आपल्याला आवाहन करायचं आहे, ज्यांनी हा व्यवसाय थाटलेला आहे त्यांनी ताबडतोब हे स्फोटक पदार्थ किंवा स्टॉल काढून घेण्याचे आहे, अन्यथा आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सदरचे अल्टिमेशन हे उद्या सकाळी 11 वाजेपर्यंतच आहे. उद्या 11च्या आत सर्व व्यावसायिक ज्यांनी अनधिकृत स्टॉल उभारणी केलेली आहे फटाक्यासाठी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.